आणि भीमाशंकराच्या कुशीत वसलेले चिखली म्हणून गाव आहे. या गावात एक खेकडा प्रोजेक्ट पाहण्यासाठी आपण व्हिजिट देत आहोत. आणि या खेकडा पालन व्यवसाय प्रथमच या पट्ट्यात प्रामुख्याने केले गेले. आज थोडी माहिती आपण मॅडमकडून घेऊया. पूर्ण ICICI फाउंडेशनच्या सौजन्याने मार्फत थोडक्यात आपल्यासोबत दीपाली दांगट मॅडम आहेत. त्या जांभोरीमध्ये ऑपरेटर म्हणून काम करत आहेत. त्यांची मुलाखत घेण्याचा उद्देश एक आहेच की ग्रामीण भागात राहूनसुद्धा आपण काही ना काही करू शकतो. छोटे मोठे उद्योग करू शकतो, उद्योगाला चालना देऊ शकतो. तर आपण मॅडम सर्वप्रथम नमस्कार. नमस्ते मॅडम, हा प्रोजेक्ट ची कल्पना कशी आली तुमच्या डोक्यामध्ये आणि हा प्रोजेक्ट करण्यासाठी कुठं प्रशिक्षण घेतलं? दीपाली दांगट. सर्वप्रथम हा संपूर्ण आदिवासी पट्टा आहे आणि इथं ह्या पट्ट्यामध्ये आदिवासी लोकांचं प्रमुख पीक भात आहे. भात सोडून दुसरं कोणताही व्यवसाय इथे होत नाही. इथं पाण्याची पण खूप टंचाई भासते. त्यामुळं मी सर्वप्रथम जेव्हा इथं पाहिलं तेव्हा समजलं की आदिवासी भागामध्ये खेकडा हा पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतो. तर मग तेच डोक्यात माझी अशी कल्पना आली की आपण जर नवीन काहीतरी केलं, जे हे खेकडे नदी खोऱ्यातनं पावसाळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये निघतात, त्याची मी बाहेर चौकशी केली तर 300 ते 350 400 किलोनी खेकडे भेटतात. तर मग अशी कल्पना सुचली की आपण असं जर काहीतरी केलं की पावसाळ्यात हेच खेकडे आणून एखादा टँक वगैरे बांधला आणि त्या टँकमध्ये सोडून काहीतरी हे करूया. त्याच्यावर आम्ही थोडासा अभ्यास केला. मी खेडशिवापूरमध्ये गेले होते, पुन्हा ओतूरला गेले होते. तिथं बांधलेले मला असं समजलं. मी तिथं 2-3 व्हिजिट केल्या. जुन्नरमध्ये पण गेले, तिथं व्हिजिट केलं. पण त्याच्यापासून मला अजून थोडंसं म्हटलं आपण ह्यांच्यापेक्षा वेगळं काहीतरी करूयात. मग ICICI फाउंडेशन, कारण एवढं तळं बांधायचं म्हटल्यावरती आपल्या आदिवासी लोकांकडे एवढं काही पैसे नाही आहेत. मग एक ICICI फाउंडेशन संस्था आली होती. मी त्यांना सहज विषय काढला की आमचा महिला बचत गट आहे, 12 महिला आहेत त्याच्यामध्ये, तर आम्हाला तुमच्याकडून काही सहकार्य होईल का? तर ते म्हटले हो मॅडम, करू तुम्हाला सहकार्य, पण आधी तुम्ही कराल नाही कराल तुमचं थोडंसं आम्हाला हे घ्यावं लागेल. मग त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला सहकार्य करू. मग त्यांनी सांगितलं तुमची काय कल्पना आहे. मग आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला की एक टँक बांधून द्या, जेणेकरून आम्ही पावसाळ्यामध्ये खेकडे म्हणजे विकत नाही घेऊ शकत, आमच्याकडं काही एवढे पैसे नाही. मग पावसाळ्याचं आम्ही सगळ्या महिला इकडं नदी किंवा आमच्या घरात आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणामध्ये खेकडे भेटतात. मग ते खेकडे आम्ही गोळा करून आणले आणि ह्या टँकमध्ये सोडले. तर ह्या टँकमध्ये सोडून जवळजवळ आम्ही 300 ते 400 किलो आता 1 महिन्यापूर्वी खेकडे सोडलेले आहेत. तर मग हा जो टँक आहे याच्यामध्ये त्यांना एकदम नॅचरल टाईप हे केलेले बनवलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही नदीची वाळू आणून टाकली आहे. त्याच्यात त्यांना गवत वगैरे लावलेलं आहे, माती टाकलेली आहे आणि त्यांना दगड वगैरे असं लपायला वगैरे सगळं एकदम त्यांना जसं काय वाटतं आम्ही नदीमध्येच आहे असं एकदम सिस्टमॅटिक केलेलं आहे. आणि ICICI फाउंडेशनने आम्हाला पूर्ण हा टँक बांधून दिला, त्याच्याबद्दल त्यांचंही धन्यवाद. आणि हा व्यवसाय आम्हाला 100% सक्सेस होणारच आहे. कारण आत्ताच ते खेकड्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये खेकडे झालेले आहे. जर संध्याकाळचं दिवसाचं आम्ही पाहिलं तर त्यांना खायला वगैरे, आणि त्याला खायला पण त्या खेकड्यांना असा विचार केला की दुसरं जर एखादा उद्योग करायचा की त्याच्यामध्ये दिवसभर आपली मेहनत किंवा हे असतं, तर तसं आम्हाला काही करता येत नाही. म्हणून म्हटलं की याला काय फक्त आठवड्यातून एक वेळा त्यांना खायला सोडायचं जेवण म्हणजे फक्त ते पण काही 0 बजेट आहे त्याचं, की जे आपण चिकन वगैरे आणतो ते चिकनचं जे वेस्टेज असतं आतलं, तर ते वेस्टेज आणून ते स्वच्छ क्लीन करून या पाण्यामध्ये टाकायचं, जेणेकरून ते खेकडे ते खातात. आणि आपले जे शिळं अन्न असतं घरामध्ये, शिळ्या भाकरी वगैरे, त्या आठवड्यातून एकदा याच्यामध्ये टाकायचं. आणि हे जे पाणी आहे ते पण आठवड्यातून एकदा चेंज करायचं, म्हणजे दिवसभर इथं कोणत्याही प्रकारे आपण ह्या तळ्यावरती राबणे हा विषय नाही. आणि मग असं आम्ही सगळ्या जेवढ्या 12 महिला आहेत ते सगळ्या जणी पाणी चेंज करतो. आठवड्यातला एक गुरुवार बाजार असतो, बाजाराच्या दिवशी ते वेस्टेज घेऊन येतो, याच्यामध्ये टाकतो. असं खूप चांगल्या प्रकारे आमचं चाललं आहे आणि दिवाळीपासून आम्ही याची विक्रीही सुरू करणार आहे.
नक्कीच मॅडम, तुमचे प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण हो ही आमच्या सदिच्छा आहेत. परंतु तसेच पाहता आज ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. त्याच्यासाठी तुम्ही तरुणींना काय आव्हान कराल? आता याच्यासाठी कसं आहे, प्रत्येकाचं शिक्षण वगैरे झालं आणि सरकारी नोकऱ्या भेटणं खूप अवघड आहे. कारण मीही एक ग्रॅज्युएट महिला आहे. माझंही ग्रॅज्युएट म्हणजे शिक्षण वगैरे पूर्ण झालेले आहे. मी नोकरीसाठी खूप प्रयत्न केले, पण मला काही सरकारी जॉब वगैरे भेटला नाही. त्यामुळं असेच प्रत्येक बेरोजगारांनी किंवा आपल्या सुशिक्षित मुलांनी असाच कोणता तरी उद्योगधंदा सुरू करावा, जेणेकरून ही जी काही शासकीय नोकऱ्या वगैरे हे आहेत ह्याच्यावरती काही आता भरोसा राहिलेला नाही. त्यामुळं प्रत्येकाने असे छोटे छोटे स्वतःचे काहीतरी, जरी एकाला जमलं नाही तरी आम्ही जसा ग्रुप केलाय तसं ग्रुप करून कोणताही एक छोटासा का होईना व्यवसाय प्रत्येकाने सुरू करावा. जसं कुक्कुटपालन आहे, त्याच्यामधूनही खूप फायदा आहे. हे खेकड्यांचं आहे, तुम्ही मच्छीचा टँक बनवू शकता, मच्छीचं आहे, असं खूप सारे व्यवसाय आहेत ते करू शकतात. आणि आपल्याला बाजारपेठही जवळ आहे. त्याच्यामुळं प्रत्येकाने छोटा का होईना उद्योगधंदा सुरू करावा. थँक्यू मॅडम, तुम्ही खूप मोलाचं मार्गदर्शन आम्हाला केलं.